जय महाराष्ट्र मित्रांनो, टाटा मोटर्स तर्फे जबरदस्त अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. अर्ली प्रोग्राम साठी अप्लाय करणं सुरू झालंय. खासियत याची अशी आहे की यामध्ये आपल्याला जॉब मिळतो, सोबत आपली मास्टर डिग्री सुद्धा इथे कंप्लीट होते. म्हणजे बघा, मास्टर डिग्री आपण बाहेर करायला गेलो तर भरपूर सारे पैसे म्हणजे लाखो रुपये आपले खर्च होतात. त्यानंतर जॉब शोधा, त्याच्यासाठी प्रयत्न करा. पण टाटाच्या या प्रोग्राम मध्ये आपल्याला सिनियर मॅनेजर ही पोस्ट मिळते. 10 लाख रुपयांचं पॅकेज मिळतं. प्लस इथे आपली मास्टर डिग्री सुद्धा कंप्लीट होते. म्हणजे काम करता करता आपण स्किल डेव्हलप करतो, आपली डिग्री पूर्ण करतो, सोबत आपल्याला जॉब सुद्धा मिळतोय. त्यामुळे जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे. हा, पण इथे कोण कोण अप्लाय करू शकतंय, कुठल्या ब्रांचेस इलिजिबल आहे, कशा प्रकारे अप्लाय करायचं, हे थोडं किचकट आहे, ते समजून घ्या. तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंडमध्ये कोणी इलिजिबल असेल त्यांच्यासोबत शेअर करा. आता स्क्रीनवर जाऊन ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतोय. त्यामुळे अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर टाटा मोटर्सची ऑफिशियल वेबसाईट बघायला मिळेल. टाटा मोटर्स बद्दल सगळेच ऐकून आहे, जसं की भारी भारी त्यांच्या गाड्या आहेत, सेफ्टी वगैरेसाठी सगळेजण याला ओळखलं जातं. आणि यांच्याच तर्फे जी अपॉर्च्युनिटी आली आहे ती तुम्ही ते बघू शकताय. टाटा मोटर्स यांचं ऑफिशियल करिअर पेज आहे, तुम्ही वेबसाईट बघू शकताय. कारण की जी पण माहिती आपण बनवतो ती एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओज बनवतोय. तर ॲक्सेलरेट युअर करिअर, तुम्ही तुमचं करिअर जे आहे ते चांगल्या प्रकारे बूस्ट करू शकताय. कारण की टाटा मोटर्सचा अर्ली करिअर प्रोग्राम आहे, ज्यासाठी अप्लाय करणं सुरू झालेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे इथे बघा कुठली पोस्ट असणार आहे, तुमची सिनियर मॅनेजर ही पोस्ट असणार आहे. तुम्ही कधी टाटा मोटर्समध्ये गेले असेल तर सिनियर मॅनेजर तुम्ही जर तिथे बघितलं असेल तर या सेम पोस्ट तुमच्या इथे असणार आहे. आणि 2026 साठी अप्लाय करणं सुरू झालंय. महत्त्वाचं म्हणजे लर्न न्यू स्किल व्हाईल गेटिंग पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री. यस, तुम्हाला इथे नवीन स्किल शिकायला मिळणार आहे. म्हणजे प्रॅक्टिकली कशा प्रकारे काम केलं जातं ते तर शिकायला मिळणार आहे. प्लस तुमची पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पूर्ण होणार आहे. प्लस सिनियर मॅनेजरची तुम्हाला पोस्ट मिळणार आहे. आणि 10 LPA पर्यंत पगार आहे. जस्ट तुम्ही इथे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती दिसून जाईल. लोकेशन काय तर तुम्ही इथे बघू शकता. टाटा मोटर्सचे जेवढे पण मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहे, जसं की बघा पुण्यामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या ठिकाणी आहे. तर तिथे सुद्धा म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला हे लागू शकतंय. प्रोग्रामचे हायलाइट्स काय तर तुम्ही ते बघू शकताय. सिनियर मॅनेजर ही पोस्ट असणार आहे. प्रोग्राममध्ये काय काय बघायला मिळणार आहे तर तुम्हाला एक टाटा मोटरसोबत करिअर कसं करायचं, करिअर ग्रोथ, त्याच्यानंतर परमनंट एम्प्लॉई असणार आहे. यस, तुम्ही परमनंट जॉब तुमचा असणार आहे, ज्यामध्ये तुमची इथे कुठली डिग्री पूर्ण होणार आहे, MTech आणि MBA ही डिग्री पूर्ण होणार आहे. IITs आणि BITS पिलानी इथून तुमची ही डिग्री पूर्ण होणार आहे. आणि फ्युचर रेडी म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे तर त्यासाठी तुम्ही ते रेडी होत आहे. ओके, स्पेशलायझेशन इथे दिलेलं आहे, जसं की ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मॅकॅनिकल, या सगळ्यामध्ये स्पेशलायझेशन. ओके, आता नेमका CTC किती मिळणार आहे तर ऑलरेडी तुम्हाला सांगून झालं आहे 10 लाख पर ॲनम. मागच्या वर्षी जर आपण बघायला गेलं तर 8.5 लाख होतं. यावेळेस डायरेक्ट त्यांनी जवळपास 2 लाख रुपये वाढवले आहे, 10 LPA पर्यंत केलं आहे. तर पॅकेज पण चांगलं आहे. अदर गाईडलाईन्स इथे दिलेल्या आहे, नेमका कशा प्रकारे आहे काय तुम्ही ते पाहिजे तर वाचू शकताय. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये इझिली मिळून जाईल. असेच अपडेट तुम्हाला डेली पाहिजे असेल तर हे आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, ते पण तुम्ही जॉईन करू शकताय. ओके, अप्लाय कसं करायचं तर यांची वेबसाईट इथे बघा दिले, अप्लाय नाऊ, यावर क्लिक करून आपण अप्लाय करू शकतोय. तारखा समजून घ्या, 6 फेब्रुवारी 2026 ही अप्लाय करायची शेवटची तारीख आहे. 6 फेब्रुवारीच्या आत तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे. इलिजिबल कॅन्डिडेट आहे तेच इथे अप्लाय करू शकताय. आणि 22 फेब्रुवारी 2026ला तुमची असाइनमेंट होते, म्हणजे तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे. बघा, सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपं आहे, सांगून देतो. सगळ्यात आधी तुमची ऑनलाईन टेस्ट होते, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होतो आणि तुमचं सिलेक्शन होतं. फक्त या 2 टप्प्यामध्ये तुमचं सिलेक्शन असणार आहे. ओके, बाकी ते सगळी माहिती दिलेली आहे. इम्पॉर्टंट नोट्स दिले आहे, जे पण तुम्हाला सिलेक्शनचे, शॉर्टलिस्टिंगचे जे पण मेल येणार आहे ते येणार आहे ECP म्हणजे अर्ली करिअर
info.career@tatamotors या मेल ॲड्रेसवरनंच येणार आहे. ओके, बाकी काय FAQs पाहिजे असेल, मग फ्रेशर्स आहे हे ते सगळं ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोच आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोण कोण इलिजिबल असणार आहे, तर इथे पण सगळी माहिती दिलेली आहे आणि खाली स्क्रोल केल्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे यामध्ये सुद्धा दिलेलं आहे. जसं की तुमचं BTech आणि BE ग्रॅज्युएट तुम्ही आहात, AICTE किंवा UGC अप्रूव्ह इन्स्टिट्यूटमधून तुम्ही अप्लाय करू शकताय. खास करून 2024 ग्रॅज्युएट बॅच तुम्ही पाहिजे, कारण की आता 2026 चालू आहे, मग 2024 बॅच तुम्ही पासआउट आहात, BTech झालेलं आहे तुमचं किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंडमध्ये कोणाचं झालं आहे जो एक चांगली पोस्ट बघतोय, चांगला स्टेबल जॉब बघतोय, तर नक्की त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. त्याच्यानंतर तुम्हाला थ्रूआउट अकॅडमिक 60% किंवा त्यापेक्षा जास्त पडलेले पाहिजे. म्हणजे तुम्ही 3 वर्षाचा डिप्लोमा केला आहे तर 3 वर्षाचा तुमचा BTech पाहिजे आणि तुम्ही 12वी नंतर केलं आहे तर 2 वर्षाचं 12वी आणि 4 वर्षाचं तुमचं BTech पाहिजे. ओके, प्रोफेशनल विथ मिनिमम 12 मंथ आणि 24 मंथ. म्हणजे इथे तुम्ही सिनियर लेवलची पोस्ट आहे. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं सिनियर मॅनेजरची पोस्ट आहे. ज्युनियर असतं तर फ्रेशर चालले असते, पण सिनियर आहे त्यामुळे कमीत कमी तुमचा इथे 12 महिन्याचा एक्सपिरियन्स किंवा 24 महिन्याचा एक्सपिरियन्स इन्क्लूड केला जाणार आहे. ओके, बाकी इथे सगळी माहिती दिलेली आहे. करंटली अनएम्प्लॉयड म्हणजे तुमच्याकडे कुठलाही जॉब वगैरे नाही आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकत नाही, कारण की मिनिमम 12 महिन्याचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे पाहिजे आहे. ओके, अप्लाय कसं करायचं, इम्पॉर्टंट नोट्स त्याच्यानंतर इथे माहिती दिलेली आहे. तुम्ही फ्रेशर्स आहात तर तुम्ही अप्लाय करू शकताय. तर दिस ऑपॉर्च्युनिटी करंटली डिझाईन फॉर प्रोफेशनल्स, ज्यांच्याकडे 12 ते 24 महिन्यापर्यंत फुल टाईम वर्कचा एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासाठी आहे. याच्यामध्ये तुमचं ते इंटर्नशिप वगैरे पकडली जाणार नाही आहे, तुम्ही कुठेतरी काम केलं आहे हे एक्सपिरियन्स पकडले जाणार आहे. ओके, बाकी सगळी माहिती ते दिलेली आहे. अप्लाय कसं करायचं किंवा रीड मोरवर तुम्ही क्लिक करून बघू शकताय. ही अप्लाय लिंक आहे, यावर सगळी माहिती आलेली आहे. इथे सगळं दिलेलं आहे, कुठले कुठले स्किल्स पाहिजे त्या रिलेटेड इथे दिलेलं आहे, तुम्ही ते बघू शकताय. सगळी माहिती पुन्हा इथे आलेली आहे, गाईडलाईन्स आलेली आहे आणि साइन इन टू अप्लाय आणि यावर तुमचा ईमेल ॲड्रेस टाकून नेक्स्ट करून सगळी माहिती भरून तुम्ही अप्लाय करू शकताय. तर मी ईमेल ॲड्रेस टाकून इथे लॉग इन केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही रेझ्युमे सोबत इथे पूर्ण फॉर्म भरू शकताय किंवा तुमचा फुल नेम, लास्ट नेम, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा प्रोफेशनल रेझ्युमे अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर ॲडिशनल माहिती असेल तर तुम्ही ते टाकू शकताय आणि त्यानंतर यावर क्लिक करून तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत जसं की 10वी 12वी ग्रॅज्युएशन जे पण तुम्ही केलं आहे, कुठून केलं आहे, त्याचं पासिंग सर्टिफिकेट ते सगळं अपलोड करायचे आहे. तुमचा फोटो, सिग्नेचर ते अपलोड करायचं आहे. नेक्स्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकताय. त्यामुळे जे 2024 पासआउट आहे, BTech झालं आहे, 12 महिने ते 24 महिन्यापर्यंत एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासाठी बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. 10 लाखांचं पॅकेज आहे प्लस करिअर ग्रोईंग अपॉर्च्युनिटी आहे. आणि एवढंच नाही, जर तुम्ही ग्रॅज्युएशन करून थांबलात, मास्टर डिग्री करायला पैसे नव्हते तर इथे तुमची मास्टर डिग्री सुद्धा पूर्ण होते. सो ओव्हरऑल बेस्ट करिअर अपॉर्च्युनिटी असणार आहे. त्यामुळे जे इलिजिबल आहे त्यांच्यासोबत शेअर करा, कारण की यांनी जो क्रायटेरिया दिला आहे त्यामध्ये बसणारे खूप कमी जण असतील, त्यामुळे कॉम्पिटिशन पण कमी असणार आहे. त्यामुळे अशाच अपॉर्च्युनिटीज एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.